नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या याच्यावर नगररचना व मूल्यधारण विभागामध्ये या ठिकाणी गट ब संवर्गातील सर्व सेवेने रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. उच्च श्रेणी लघुलेखन व निम्न श्रेणी लघुलेखन यांची पदभरती असणार आहे. यामध्ये जवळपास 289 जागांची पदभरती असणार आहेत. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मी आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आता आपण असा व्हिडिओ सुरू करू. ओके, तर महाराष्ट्र शासन याच्यामार्फत नगररचना व मूल्यधारण विभागामध्ये पदभरती असणार आहे. यामध्ये जाहिरात 1/2024ची या ठिकाणी जाहिरात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यधारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील नगररचना सहाय्यक गट ब अराजपत्रित व उच्च श्रेणी लघुलेखन गट ब अराजपत्रित, निम्न श्रेणी लघुलेखन गट ब अराजपत्रित यांची पदभरती असणार आहे. यामध्ये पहिली पोस्ट आहे नगररचना सहाय्यक गट ब अराजपत्रित. पेमेंट असणार आहे 38,600 ते 1,62,000 मिळणार. एकूण 161 जागा. त्यापैकी मिळून एसीसाठी 47, एसटीसाठी 14, विजा 7, बज ब 10, बज क 10, बज ड 7, विमा प्र 3, इमाव 44, एसीबीसी 26, EWS 30 आणि ओपनसाठी 59 जागी पदभरती असणार. त्याचबरोबर इतर आरक्षण असणार आहे, जसं की सर्वसाधारणसाठी 170, महिलांसाठी 78, खेळाडूंसाठी 13, दिव्यांगासाठी 12 जागी पदभरती असणार आहे आणि मित्रांनो अनाथांना 3 जागी पदभरती असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखनसाठी गट ब अराजपत्रित पेमेंट 15 मध्ये 81,800 ते 1,32,300 दरम्यान एकूण 9 जागा. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 1, विजा A1, इमाव 2, एसीबीसी 1, EWS 1 आणि ओपन 3 जागी पदभरती असणार आहेत. एकूण 9 जागा. त्यापैकी सर्वसाधारणसाठी 6 आणि महिलांसाठी 3 जागी पदभरती असणार आहे. त्याचबरोबर निम्न श्रेणी लघुलेखनसाठी गट ब अराजपत्रित लेवल 14 मध्ये 38,600 ते 1,22,800 दरम्यान पेश केला असणार. एकूण 19 जागा. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी झोन 2, विजा A1, बज ब 1, बज क 1, विमा प्र 1, इमाव 4, एसीबीसी 2, EWS 2, ओपन 5 अशी 19 पदभरती असणार. त्यापैकी सर्वसाधारणसाठी 12, महिलांसाठी 6 आणि खेळाडूंसाठी 1 आणि दिव्यांगासाठी पदभरती असणार. त्याचबरोबर भरावशी एकूण जागेमध्ये या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वरील राखीव बिनराखीव पदामध्ये या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहेत. समानता आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवृत्ती या ठिकाणी दुसरा उमेदवार नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म मिळताना तुम्हाला 30 जुलैपासून ते 29 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला dtp.maharashtra.go.in ह्या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी पात्रता बिल मिळताना रगडनाशा सहाय्यक यांना सिव्हिलमधून डिग्री किंवा डिप्लोमा या ठिकाणी तुमचं चालू शकतं. उच्च श्रेणी लघुलेखन गट ब साठी 10वी पास बरोबर स्टेनो 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 किंवा मराठी 30 टायपिंग असणं आवश्यक राहणार. आणि लघुलेखनासाठी 10वी पास बरोबर 100 शब्द प्रति मिनिट स्टेनो आणि इंग्रजी 40 किंवा मराठी 30 टायपिंग असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर हे सगळ्यांचे डिटेल्स हे त्याचबरोबर प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून सदर अर्ज करण्यापूर्वी संबंधित डॉक्युमेंट्स तुमचे आवश्यक राहणार. मित्रांनो, फीचा विषय फी असणार आहे. फी ओपनसाठी आणि कास्टसाठी 900 रुपये फी राहणार. त्याचबरोबर या व्यतिरिक्त बँक चार्जेससुद्धा तुमचं राहणार आहे. वयोमर्यादेमध्ये वयोमर्यादा नाही 18 ते 38 वर्ष तुम्ही ठिकाणी अप्लाय करू शकता. जर कास्टमध्ये असल्यास तर 5 वर्ष शिथिल राहणार आहे. त्याचबरोबर तुमचं सिलेक्शन प्रोसेसमध्ये सिलेक्शन प्रोसेस CBT मार्फत कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहेत. नगररचना ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 200 गुणांची एक्झाम होणार आहेत. एक प्रश्न 2 मार्काला राहणार. 100 प्रश्न असणार. त्यामध्ये तांत्रिकसाठी 80 गुण असणार आहेत. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणीसाठी 120 गुणांची तुमची एक्झाम होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 45% गुण मिळवायचे आहेत. त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखन व निम्न श्रेणी लघुलेखनसाठी 120 गुणांची तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर त्यांना मराठी, इंग्रजी, सामान्य व बौद्धिक चाचणी ह्यांना मित्रांनो 120 गुणांची तुमची एक्झाम होणार. त्यांना 90 मिनिटाचा कालावधी असणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये पास झाल्यास या ठिकाणी व्यावसायिक चाचणी या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सर्व आरक्षण असणार आहे, जसं की महिला, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल असेल, त्याचबरोबर कास्ट जसं की SC, ST, OBC, NT, NTB, NTC, SBC, EWS आणि ACBCचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर इतर आरक्षणसुद्धा असणार आहे, जसं की नगररचना सहाय्यक, त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखन निम्न श्रेणी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्राचे कोकण 1, कोकण 2, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, नागपूर विभागातील या ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार. त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रियेत विशिष्ट कालावधी लागणार असल्यामुळे या ठिकाणी त्याबाबत नगर संचालनालय अथवा अधिष्ठान कार्यालय कुठलीही तक्रार करू नये.
त्याचबरोबर ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला dtp.maharashtra.in ह्या वेबसाईट तुम्ही फॉर्म भरायचा आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे. ओके, तर ही मित्रांनो महाराष्ट्र शासन याच्यामार्फत नगररचना व मूल्यधारण विभागामध्ये पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. धन्यवाद.